जर तुम्ही अजूनही असा विचार करत असाल की कॅश व्यवहार केले तर सरकारला कधी समजणार नाही, तर तुम्ही खूप मोठ्या भ्रमात आहात. कारण आता तुमच्या लपवलेल्या पैशांवर आयकर विभागाची नाही तर एका अत्याधुनिक AI ची नजर आहे. एका चुकीच्या कॅश डिपॉझिटवर थेट 78% टॅक्स आणि नोटीस येऊ शकते. हा कोणताही जोक नाहीये. IT रिटर्न भरताना दाखवायचं उत्पन्न 5 लाख रुपये, पण खिशात आयफोन, हातात महागडं घड्याळ आणि लाखो रुपयांचे कॅश व्यवहार. जर तुम्ही ही अशी चूक करत असाल तर सावधान व्हा. आयकर विभागाचे प्रोजेक्ट इनसाइट आणि नवीन AI अल्गोरिदम तुमच्या प्रत्येक हालचालींवर 24 तास पाळत ठेवून आहेत. तुम्ही हॉटेलचे बिल कॅश मध्ये भरले तरी नोटीस कशी येऊ शकते? चला आजच्या या व्हिडिओमध्ये सोप्या भाषेत समजून घेऊया. नमस्कार मित्रांनो, मी अतुल श्याम वाघमारे आणि स्वागत आहे तुमचं बॉसवाला मराठीमध्ये. बऱ्याच लोकांना वाटतं की बँक खात्यात तुकड्या तुकड्यात 50-50 हजार रुपये कॅश भरली की आपण टॅक्स नोटीस पासून वाचू शकतो. याला फायनान्सच्या भाषेत स्मर्फिंग असं म्हणतात. आणि आयकर विभागाचं AI ही चालाकी एका सेकंदात पकडतं. जर तुम्हाला टॅक्स खात्याची रेड नोटीस नको असेल तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी गेम चेंजर ठरणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. मित्रांनो, तो काळ आता संपला जेव्हा लोकांना वाटायचं की मी कॅश मध्ये व्यवहार करेन, कोणताही डिजिटल पुरावा ठेवणार नाही, म्हणजेच मी सुरक्षित राहील आणि सरकारला कधीच पत्ता लागणार नाही. जर तुम्ही ही आजच्या काळात अशी विचारसरणी ठेवत असाल तर तुम्ही स्वतःहून एका मोठ्या आर्थिक संकटाला आमंत्रण देत आहात. आजचं वास्तव खूप वेगाने बदललं आहे. भारताच्या आयकर विभागाने आता कर चुकवणाऱ्यांना पकडण्यासाठी अत्यंत प्रगत AI अल्गोरिदम, बिग डेटा टूल्स आणि प्रिडिक्टिव्ह मशीन लर्निंग मॉडेल्स मैदानात उतरवले आहेत. यामध्ये सर्वात मुख्य आहे प्रोजेक्ट इनसाइट आणि प्रोजेक्ट सत्य. जर तुमची जीवनशैली, तुमची मालमत्ता किंवा तुमच्या बँक खात्यातील कॅश डिपॉझिट्स हे तुम्ही आयटर मध्ये दाखवलेल्या उत्पन्नाशी जुळत नसतील तर कोणतीही व्यक्ती तुमचा फॉर्म न तपासता ते थेट AI सिस्टीमद्वारे ऑटोमॅटिक फ्लॅग केले जाते आणि तुमच्या मोबाईलवर किंवा ईमेलवर थेट नोटीस पाठवली जाते. आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये आपण अगदी सोप्या मराठी भाषेत समजून घेणार आहोत की हे AI तंत्रज्ञान तुमच्या कॅश व्यवहारांवर कशी नजर ठेवून आहे, कोणत्या चुकांमुळे थेट टॅक्स नोटीस येते आणि या सिस्टीम पासून स्वतःच्या कष्टाचा पैसा सुरक्षित कसा ठेवायचा. पण विषयाला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. चला तर मग सर्वात आधी हे समजून घेऊया की ही AI सिस्टीम नेमकी कशी काम करते आणि हिचा पाया काय आहे. या संपूर्ण मॉनिटरिंग सिस्टीमचा मुख्य कणा आहे एक डेटा मायनिंग इंजिन. हे इंजिन तुमच्या संपूर्ण आर्थिक आयुष्याचा एक मध्यवर्ती कोश म्हणून काम करतं. आज आपण जे काही आर्थिक व्यवहार करतो ते सर्व आपल्या पॅन आणि आधार कार्डशी जोडलेले आहेत. यामुळे आयकर विभागाकडे तुमचा एक 360 डिग्री डिजिटल प्रोफाईल तयार होतो. यामध्ये 2 गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहेत. एक, द इनसाइट पोर्टल. हे एक असे अत्याधुनिक प्लॅटफॉर्म आहे जे विविध थर्ड पार्टीज कडून तुमची माहिती गोळा करते. हे पोर्टल प्रिडिक्टिव्ह डेटा अनालिसिस वापरते. याचा अर्थ असा की कोणत्याही अधिकाऱ्याने तुमची प्रोफाईल पाहण्यापूर्वीच हे AI स्वतःहून ठरवते की तुमच्या प्रोफाईलमध्ये कर चुकवण्याचा धोका किती आहे. 2, AIS आणि TIS म्हणजेच अॅन्युअल इन्फॉर्मेशन स्टेटमेंट अँड टॅक्स पेयर इन्फॉर्मेशन समरी. मित्रांनो, ते दिवस आता गेले जेव्हा सरकार फक्त तुमची सॅलरी स्लिप किंवा फॉर्म 16 तपासायची. आता आयकर विभागाने आणलेले AIS तुमच्या वर्षभरातील प्रत्येक लहान मोठ्या आर्थिक हालचालींची नोंद ठेवते. तुम्ही शेअर्स खरेदी केले, सोन्याची खरेदी केली किंवा बँकेतून मोठी कॅश काढली, ही सर्व माहिती तुम्ही ITR भरण्यापूर्वीच तुमच्या AIS मध्ये अगदी स्पष्टपणे दिसते. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, अतुल भाऊ, जर मी एखाद्या दुकानदाराला किंवा व्यक्तीला थेट हातात कॅश दिली तर सरकारला कसं कळणार? आमच्या दोघांमध्ये तिसरं कुणीच नव्हतं. मित्रांनो, हाच तर सर्वात मोठा गैरसमज आहे. तुम्ही केलेला कॅश व्यवहार गुप्त राहू शकत नाही, कारण SFT म्हणजे स्टेटमेंट ऑफ फायनान्शियल ट्रान्झॅक्शन्स या अंतर्गत अनेक संस्थांना कायद्यानुसार तुमचे मोठे व्यवहार सरकारला रिपोर्ट करणे बंधनकारक आहे. म्हणजे तुमच्या नकळत मागून तुमची माहिती सरकारला देणारे एक मोठे नेटवर्क काम करत आहे. यामध्ये कोणाकोणाचा समावेश आहे ते पहा. 1, बँका आणि पोस्ट ऑफिस. तुम्ही तुमच्या खात्यात जमा केलेली कोणतीही मोठी कॅश किंवा काढलेली रक्कम बँका थेट आयकर विभागाला कळवतात. 2, प्रॉपर्टी रजिस्ट्रार. जर तुम्ही एखादी जमीन, फ्लॅट किंवा दुकान खरेदी करत असाल आणि त्याचं पेमेंट कॅश मध्ये करत असाल तर रजिस्ट्रार ऑफिस ठराविक मर्यादेच्या वरचे सर्व व्यवहार थेट रिपोर्ट करते. 3, क्रेडिट कार्ड कंपन्या. जर तुमचे क्रेडिट कार्डचे बिल खूप जास्त येत असेल किंवा तुम्ही क्रेडिट कार्डचे बिल भरण्यासाठी थेट रोकड म्हणजेच फिजिकल कॅश वापरत असाल
तर तिथेही लाल दिवा लागतो. 4. म्युच्युअल फंड, स्टॉक एक्सचेंज आणि मोठे व्यापारी. जर तुम्ही म्युच्युअल फंडात किंवा शेअर्समध्ये रोख गुंतवणूक केली किंवा एखाद्या शोरूम मधून आलिशान गाडी किंवा महागडे सोन्याचे दागिने कॅश घेऊन खरेदी केले तर ते व्यावसायिक कायदेशीररित्या ही माहिती सरकारला सादर करतात. आता आपण त्या विशिष्ट मर्यादा म्हणजे थ्रेशोल्ड लिमिट्स बद्दल बोलूया, ज्या ओलांडल्या की आयकर विभागाचे AI थेट तुमच्या खात्यावर ऍक्शन घेते. मित्रांनो, आता स्क्रीनवर जो तक्ता दिसतोय ना, तो अगदी काळजीपूर्वक पहा. हा कोणताही अंदाज नाही, तर थेट भारताच्या आयकर कायद्यानुसार ठरवलेल्या अधिकृत मर्यादा आहेत. आयकर विभागाचं AI नेमकं कोणत्या व्यवहारांवर झडप घालतं ते आता आपण एक एक करून समजून घेऊया. 1. सेव्हिंग अकाउंट्स मधील कॅश डिपॉझिट्स. पहिली आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमचं बचत खातं. जर तुम्ही एका संपूर्ण आर्थिक वर्षात तुमच्या सेव्हिंग्ज अकाउंटमध्ये 10 लाख रुपये किंवा त्यापेक्षा जास्त कॅश जमा केली, मग ती एकाच वेळी केलेली असो किंवा वर्षभरात तुकड्या तुकड्यांमध्ये केलेली असो, बँका किंवा पोस्ट ऑफिस ही माहिती थेट आयकर विभागाला रिपोर्ट करतात. इथं अनेक जण पकडले जातात. 2 म्हणजे करंट अकाउंट मधील कॅश डिपॉझिट्स. दुसरा मुद्दा हा आपल्या व्यापारी आणि व्यावसायिक मित्रांसाठी आहे, ज्यांचं करंट अकाउंट असतं. करंट अकाउंट मध्ये व्यवसायासाठी जास्त व्यवहार होतात, म्हणूनच याची मर्यादा थोडी जास्त आहे. जर वर्षभरात करंट अकाउंट मध्ये 50 लाख रुपये किंवा त्यापेक्षा जास्त कॅश जमा झाली तर बँक याची नोंद थेट AI सिस्टीम कडे पाठवते. 3. क्रेडिट कार्ड बिलाचे कॅश पेमेंट. हा तिसरा मुद्दा सध्याच्या तरुणांसाठी खूप महत्वाचा आहे. अनेक जण क्रेडिट कार्ड वरून बिनधास्त खर्च करतात आणि जेव्हा बिल भरायची वेळ येते तेव्हा बँकेत जाऊन थेट रोख पैशांनी बिल भरतात. मित्रांनो, जर तुम्ही वर्षभरात 1 लाख रुपये किंवा त्यापेक्षा जास्त रकमेचं क्रेडिट कार्ड बिल कॅश देऊन भरलं तर क्रेडिट कार्ड कंपनी तुमच्या नावाची नोंद थेट टॅक्स खात्यात करते. बिल नेहमी तुमच्या बँक खात्यातून ऑनलाईनच भरलं गेलं पाहिजे, हे लक्षात ठेवा. चौथा मोठा पॉइंट आहे मालमत्ता, म्हणजे जमीन, फ्लॅट, घर. जर तुम्ही कोणतीही प्रॉपर्टी खरेदी करत असाल ज्याची सरकारी किंमत म्हणजे स्टॅम्प ड्युटी व्हॅल्यू 30 लाख रुपये किंवा त्याहून अधिक असेल आणि त्यात तुम्ही कॅशचा व्यवहार केला तर सब रजिस्ट्रार ऑफिस तुमच्या पॅन कार्डची माहिती थेट आयकर विभागाच्या AI कडे पाठवून देतं. 5वा मुद्दा म्हणजे गुंतवणूक. बऱ्याच लोकांना वाटतं की मी शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडात पैसे लावतोय म्हणजे सरकारला आनंदच होईल ना. पण जर तुम्ही शेअर्स, म्युच्युअल फंड किंवा सरकारी बॉन्ड्स खरेदी करण्यासाठी 10 लाख रुपये किंवा त्यापेक्षा जास्त कॅश वापरली तर संबंधित कंपन्या आणि म्युच्युअल फंड हाऊसेस हे थेट सरकारचे कान भरतात. आणि शेवटचा 6वा मुद्दा, बँक ड्राफ्ट किंवा पे ऑर्डर. अनेक जण ऑनलाईन ट्रान्सफर टाळण्यासाठी बँकेत जाऊन थेट कॅश टेबलवर ठेवतात आणि बँक ड्राफ्ट किंवा पे ऑर्डर बनवतात. जर हा बँक ड्राफ्ट 10 लाख रुपये किंवा त्यापेक्षा जास्त रकमेचा असेल आणि तो कॅश देऊन बनवला असेल तर बँक तुमच्यावर त्वरित रेड फ्लॅग लावते. मित्रांनो, या मर्यादांमधील एक जरी आकडा तुमच्याकडून ओलांडला गेला तर तुमची माहिती थेट हाय रिस्क श्रेणीत जाते. काही अतिशहाणे लोक विचार करतात की 10 लाखांची मर्यादा आहे ना, मग मी एकाच वेळी 10 लाख भरणारच नाही, मी वेगवेगळ्या दिवसात 90 हजार रुपये करून बँकेत भरेन म्हणजे मी वाचलो. पण मित्रांनो, आयकर विभागाचे AI तुमच्यापेक्षा 4 पावले पुढे आहे. या सिस्टीमकडे बिहेवियरल प्रोफाइलिंग म्हणजेच वर्तणुकीचे विश्लेषण करण्याची क्षमता आहे. यातला एक म्हणजे स्मर्फिंग. जेव्हा तुम्ही टॅक्स वाचवण्यासाठी मोठ्या रकमेचे लहान लहान तुकडे करून वेगवेगळ्या शाखांमध्ये किंवा वेगवेगळ्या दिवसात जमा करता तेव्हा AI चे पॅटर्न रिकग्निशन सॉफ्टवेअर हा पॅटर्न एका झटक्यात ओढून काढते. सिस्टीमला लगेच समजते की हा मुद्दाम केलेला कर चुकवेपणा आहे. 2. जीवनशैली आणि उत्पन्नातील तफावत. समजा तुम्ही वर्षाला फक्त 5 लाख रुपयांचे उत्पन्न दाखवून ITR फाईल करता, पण AI ला असे आढळले की तुम्ही वर्षभरात 12 लाख रुपयांचे क्रेडिट कार्ड बिल भरले आहे किंवा महागड्या आंतरराष्ट्रीय सहली केल्या आहेत. अशा वेळी सिस्टीम त्वरित हाय रिस्क असेट लायबिलिटी मिसमॅचचा फ्लॅग लावते. 3. सुप्त खात्यांमधील अचानक हालचाल. एखादे बँक खाते जे अनेक वर्षांपासून पूर्णपणे शांत होते, ज्यामध्ये कोणताही मोठा व्यवहार होत नव्हता आणि अचानक एका दिवशी त्यात 7 ते 8 लाख रुपयांची कॅश जमा होते, तेव्हा AI सिस्टीम त्वरित रेड फ्लॅग जनरेट करते. आता वळूया त्या लोकांकडे जे आम्ही ITR भरतच नाही, मग आम्हाला कसली नोटीस येणार असे समजतात. अशा लोकांना हाय रिस्क नॉन फायलर्स म्हटले जाते. जेव्हा AI ला समजते की एखाद्या व्यक्तीचे व्यवहार खूप मोठे आहेत पण त्याने टॅक्स रिटर्न भरलेला नाही, तेव्हा केस थेट रिस्क मॅनेजमेंट सिस्टीमकडे पाठवली जाते. यानंतर कोणताही टॅक्स ऑफिसर तुमच्या घरी पाठवला जात नाही, तर तुमच्या मोबाईलवर एक SMS आणि ईमेल येतो. त्याला म्हणतात ई कॅम्पेन फॉर हाय व्हॅल्यू ट्रान्झॅक्शन्स. तुम्हाला आयकर विभागाच्या पोर्टलवर लॉग इन करून एका ड्रॉप डाऊन मेन्यू मधून उत्तर द्यावे लागते की या पैशांचा स्रोत काय आहे. जर तुम्ही या ई कॅम्पेनला वेळेत उत्तर दिले नाही किंवा चुकीची माहिती दिली
तर याचे रूपांतर थेट कायदेशीर कर चूक वेग नोटीसमध्ये होते. आता सर्वात महत्त्वाचा आणि भीतीदायक भाग, जर तुम्ही अनधिकृत किंवा लपवलेल्या कर व्यवहारात पकडले गेलात तर सरकार तुमच्यावर किती मोठा दंड लावू शकते. एक, कॅश विड्रॉवलवर TDS सेक्शन 194N. जर तुम्ही एका वर्षात बँकेतून 1 कोटींपेक्षा जास्त कॅश काढली तर 2% TDS कापला जातो. आणि जर तुम्ही गेल्या 3 वर्षांपासून ITR भरलेला नसेल तर ही मर्यादा थेट 20 लाखांवर येते. म्हणजेच 20 लाखांच्या वर कॅश काढल्यास 2% TDS आणि 1 कोटींच्या वर गेल्यास थेट 5% TDS कापला जाईल. 2, भयानक टॅक्सचा सापळा सेक्शन 115 BBE. मित्रांनो, हा नियम नीट समजून घ्या. जर स्क्रुटिनी किंवा तपासादरम्यान तुमच्याकडे अशी कॅश, दागिने किंवा गुंतवणूक सापडली ज्याचा व्हॅलिड सोर्स तुम्ही दाखवू शकला नाही तर त्या उत्पन्नावर थेट 60% टॅक्स लावला जातो. एवढंच नाही तर त्यावर 25% सरचार्ज आणि 4% सेस जोडला जातो. म्हणजेच एकूण प्रभावी टॅक्स रेट तब्बल 78% होतो. आणि हा टॅक्स भरल्यानंतर उरलेल्या रकमेवर वेगळा दंड आणि व्याज आकारले जाते. म्हणजे तुमचे 100% पैसे सरकार दरबारी जमा होऊ शकतात. पण मित्रांनो, तुम्ही जर प्रामाणिक करदाते असाल तर या AI सिस्टीमला अजिबात घाबरण्याची गरज नाही. स्वतःची आर्थिक प्रोफाईल स्वच्छ आणि सुरक्षित ठेवण्यासाठी फक्त या 3 नियमांचे पालन करा. 1, तुमचे AIS नियमितपणे तपासा. आयकर विभागाच्या फायलिंग पोर्टलवर जाऊन आपले अॅन्युअल इन्फॉर्मेशन स्टेटमेंट वेळोवेळी पाहत जा. जर तिथे एखादी चुकीची एंट्री दिसत असेल तर लगेच फीडबॅक देऊन ती दुरुस्त करून घ्या. 2, उत्पन्नाचे सर्व स्रोत उघड करा. मुख्य पगाराव्यतिरिक्त मिळणारे बँक व्याजाचे उत्पन्न, शेअर्सचे डिव्हिडंड किंवा एखादा साइड बिझनेस या सर्व गोष्टी ITR मध्ये प्रामाणिकपणे दाखवा. 3, जर तुम्ही बँकेत वैध कॅश जमा करत असाल, उदाहरणार्थ शेतीचे उत्पन्न, कुटुंबाकडून मिळालेली भेट किंवा जुन्या कर्जाची वसुली, तर त्याचे बँक स्टेटमेंट, खरेदी खत किंवा लेखी पुरावे नेहमी फाईलमध्ये तयार ठेवा. थोडक्यात सांगायचं तर डिजिटल युगात लोभापेक्षा जागरूकता नेहमीच फायदेशीर ठरते. तुमच्या कष्टाचा पैसा हुशारीने आणि कायदेशीर मार्गाने सुरक्षित करा. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? तुमच्याकडे कधी अशी नोटीस किंवा कॅम्पेनचा मेसेज आला आहे का? ते मला खाली कमेंट करून नक्की सांगा. ही माहिती अत्यंत महत्त्वाची आहे, त्यामुळे तुमच्या व्यावसायिक मित्रांना आणि कुटुंबाला हा व्हिडिओ शेअर करा. आणि हो, जर ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर बॉसवाला मराठी YouTube चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुढच्या अशाच एका माहितीपूर्ण आणि कडक व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सतर्क राहा, सुरक्षित राहा. धन्यवाद. ब्रँड पार्टनरशिप आणि ॲडव्हर्टाइजमेंट इन्क्वायरीसाठी ईमेल करा brand@bosswala.com. व्हॉट्सअप करा 9108014192. बॉसवाला. बी द बॉस.